बाबा, मी काय म्हणतो की आता गुडविल फर्निचर आपण इतके 16 वर्ष झाले काम करतोय, पण आता नवीन नवीन शोरूम्स येतात, ते कंपनीज येतात ते मार्केटमध्ये, त्यांचे प्राइजेस आपल्यापेक्षा थोडेसे कमी आहेत आणि त्यांची क्वालिटी पण एवढी नाही आहे जेवढी आपण देतोय. तर मग मी विचार करत होतो की आपण पण थोडेसे कॉम्पिटिशन मीट करण्यासाठी कमी प्राइजेस आणि क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर. काय बोलला परत एकदा बोल. नाही म्हणजे ते क्वालिटी आणि प्राईज आपण थोडे कमी केलं तर आपण कदाचित बिझनेस एक वेळ वाढेल. प्राईस आपण कस्टमरला कमी करून देऊ शकतो. कधी आपल्याकडे डिस्काउंट केला जात नाही. त्याचं कारण सांगू, आणि इतक्या वर्षात लोकांना अनुभव आलेला आपल्या प्रोडक्टबद्दल. 16 वर्ष उगाच प्रोडक्ट वापरतात का लोक? नाही, बरोबर. बरोबर आहे. 16 वर्षांनी परत येतात आहे ना. आज आपण 5 वर्ष वॉरंटी देतो, परंतु लोक ते 5 वर्ष न वापरता 10 वर्ष वापरतात आहे, 12 वर्षे, 13 वर्षे, 14 वर्षे. पण आत्ताही खाली सोपायला फॅक्टरीमध्ये किती 14 वर्षांना आलाय. बरोबर. 14 वर्षात खर्च किती करते कस्टमर? आता 70,000 रुपये त्याला. त्या सोप्याची व्हॅल्यू आज मार्केट व्हॅल्यू काय 2.5 लाख रुपये. कस्टमरला ते पटलं म्हणून आले ना. त्याच्यामुळे तू गाडोपणा करू नकोस. आपण क्वालिटीत कधीच कॉम्प्रोमाइज करू नये. त्याच्याबरोबर नुसतं प्रोडक्टने आपण त्यांना दिलेलं, आपण त्यांना त्या प्रोडक्टबद्दल आपलं प्रेम पण दिलेलं आहे, त्यांच्या घराची शोभा वाढवलेली आहे. अशी कधी वेळच येत नाही ना की आपण कंप्लेंट आली न काखेत पिशवी मारून गेलाय माझा माणूस तिथं रिपेअरिंग करायला वगैरे, असं कधी झालंय का? आठवतं का तुला? नाही. का आता आपण प्रोडक्ट तितका भक्कम मजबूत देतोय, त्याच्यात तन मन धन घालून मी तो प्रोडक्ट बनवलाय. आणि ग्राहकाशी जर गद्दारी केली असती, चुकीचं काहीतरी दिलं असतं, तर आपल्याकडे ग्राहक आलेच नसते. त्यामुळे क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. तो विषय परत घ्यायचा पण नाही. म्हणून लक्षात नेहमी ठेव, प्रोडक्ट बनवताना चुकीचा प्रोडक्ट बनवायचा नाही, फसवणूक करून प्रोडक्ट द्यायचं नाही आणि क्वालिटीत कुठे कॉम्प्रोमाइज करायचं नाही. म्हणजे तुझ्याकडे वर्षानुवर्ष कस्टमर येत राहतील.